तू आता सांगत होतास प्राजक्ताबद्दल, अभिनेता नवरा आपला. प्राजक्ता, मला तुझ्या फील्डबद्दल जाणून घ्यायचं. तसं मी तुझी लिंक्डइन प्रोफाईल बघून आली आहे. हे काय कौतुक आहे मला माहिती आहे याचं की कोण आहे यार ही मुलगी. थांबा, लिंक्डइन सांगते. म्हणजे मला फारच कौतुक वाटलं जेव्हा तुला कळलं की हिचं प्रोफेशन काय आणि तुम्हाला सांगितलंस की HR. आणि म्हटलं की अरे तुला कसं माहिती. मी तिचं नाव लोकांना बऱ्यापैकी माहित नाही अजून, तर हिला प्रोफाईल माहिती अख्खं. अभ्यास करून आले मी. हा प्राजक्ता, सांग मला. राजश्री मराठी. सो मी ऑलमोस्ट 9 वर्ष झाली मी जॉब करते आणि इनिशियल 2-2.5 वर्ष हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये होते मी आणि मग त्यानंतर कॉर्पोरेट्समध्ये आता सध्या ॲडमिन म्हणून मी हँडल करते. ओके, पण तुला अभिनयाची सुद्धा आवड होती आधी सुरुवात? हो, करायचे मी कॉलेजची. मी पहिली 2 वर्ष डहाणूकरला होते आणि त्यानंतर मग विवा कॉलेज विरार. सो आणि मग प्रसाद दादाचा ग्रुप ऑफ कोर्स. सो ही 3 ठिकाणं होती की जिथे तो एक कम्प्लीट एक्सपिरियन्स मला घेता आला आणि इट वॉज प्लेजर. ते तू ह्याला भेटणार होतीस म्हणून त्या एकांकिकेमध्ये आली होतीस ना? खूप कमाल गोष्ट सांगू प्लीज. हा, तुला खोटं वाटेल पण थोडासा तुमचा रिसर्च कमी पडलाय सगळ्यांचा. पण जर तुम्ही गुगलवर रिसर्च केलं तर 2012 साली ह्या मुलीने इंटरनॅशनल फिल्म केलेली आहे, रेड गोल्ड नावाची. बरोबर, रेड गोल्ड. एका फिल्म मध्ये हिने काम केलेलं आहे आणि इंटरनॅशनल. असं काही नाहीये की मराठी सिनेमा, तेलुगू सिनेमा, भारतीय सिनेमा, आंतरराष्ट्रीय सिनेमा तिने 2012 साली केलेला आहे. पण मग तू अचानक का फील्ड बदललीस? अगेन इट इज ऑल अबाउट द सॅक्रिफायसेस. की तुम्ही तुमचं नातं टिकवण्यासाठी कोण, मगाशी तू प्रश्न विचारला होतास की कोण स्टेप बॅक करतं, पूर्ण श्रेय गेलाय. कारण आम्ही दोघंही एकत्र काम करतच होतो. माझ्या आधी ही काम करत होती, मी सुद्धा त्याच दरम्यान काम करत होतो. AGM नावाचं एक हिंदी प्रोडक्शन आहे. बरोबर, AGP ग्रुप फार नावाजलेलं प्रोडक्शन आहे. ते हिंदी नाटक करतात. तिथे सुद्धा ही काम करत होती. ही डहाणूकर कॉलेजमधून नाटक शिकत होती, विवा कॉलेजमधून करत होती. मराठी कला मंच प्रसाद खांडेकर दादाचा जो आहे तिथून एकांकिका करत होती. हे सगळं तिचं व्यवस्थित सुरू असताना, बरं ती दिसायला सुद्धा माझ्यापेक्षा फारच उजवी आहे, तिचं सगळं छान सुरू असू शकलं असतं, राहू शकलं असतं. असं असताना वन फाईन डे प्राजक्ता एक निर्णय घेते आणि ती मला येऊन सांगते की मला असं वाटतं की मी थांबायला हवं. तर मी म्हटलं कशात? तर ती मला म्हणाली की आपण दोघंही एकत्रच स्ट्रगल करणार, मग त्यात मी पण सक्सेसफुल नाही झाली आणि तू पण सक्सेसफुल नाही झालास तर काय करायचं? तर म्हटलं काही नाही, आपण आणखीन प्रयत्न करायचे. ती म्हणाली त्यापेक्षा आपण असं करू ना की एकाने कोणीतरी सेटल होऊया आणि दुसऱ्याचा स्ट्रगल सोपा करूया. तर मी म्हटलं म्हणजे काय? तर ती मला म्हणाली की मी थांबते, मला असं वाटतं की मी थांबायला हवं. आणि आता अगेन ते आय डोंट नो तिला असं का वाटलं तेव्हा. ती असं म्हणाली की माझ्यापेक्षा चांगलं करतोयस तू. आता हे मला पण अजूनही वाटत नाही की मी हिच्यापेक्षा चांगलं काम करतो, कारण ही उत्तम काम करायची. काम करताना पाहिलंय. सो त्याचं जे पॅशन आहे ना ते खूप वेगळ्या लेवलचं आहे की, आणि आय वॉज प्रिटी शुअर की मी तेवढ्या पॅशनेटली नाही करणार ते. सो त्याने करणं जास्त योग्य होतं. पण खूप मोठी गोष्ट आहे. तिने ठरवून थांबवलं स्वतःला. ती म्हणाली की मी थांबते, मी जॉब करते. आणि इनिशियल स्टेजला ती म्हणाली ना की पहिली 2 वर्ष तिने हॉस्पिटॅलिटी केली, तिचं फील्डच नाही आहे ते. आमच्या नात्याच्या आय गेस 1-2 वर्षांनंतर तिने असं ठरवलं की इनफ. 2 वर्षांनी ती म्हणाली की नाही तू कर, तुला काही मदत लागली ना की मी करेन. आणि आय एम नॉट किडिंग. म्हणजे अगदीच तेव्हा तर माझ्याकडे पण मी पण शोधाशोध करत होतो. तर प्रवासाला एक सोपं गणित होतं माझं की मी हिला भेटायला बोरिवलीला यायचो. सो मी विक्रोळीवरून C60 नावाची एक बस पकडायचो. एक एक्सप्रेस बस निघते जी बोरिवलीला तुम्हाला 1 तासा-सव्वा तासात पोहोचवते. आणि खिशात मोजून त्या तिकिटाचे पैसे, एक 5,000 रुपयाचा बेस्टचा यायचा, तो मी काढला होता. ऑल ओव्हर मुंबईचा पास, महिन्याचा 1,000 रुपयाचा पास, तो मी काढला होता. बसमध्ये बसायचो, हिला भेटायचो. आम्ही अगदीच पैसे असतील तर अमूलचं एखादं आईस्क्रीम खायचो, नाहीतर ठाकूर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मॅगी खायचो जी 10 रुपयाला मिळायची, आणि एक नेस्लेचं चॉकलेट यायचं जे 20 रुपयाला मिळायचं. असे 30 रुपये, म्हणजे टोटल खिशात किमान 50 रुपये असतील तर आमचा पूर्ण दिवस निघायचा. आणि अगदीच आम्हाला वेगळं काही खायचं असेल सेम पैशात तर एव्हरशाईन नावाचा एक एरिया आहे बोरिवलीत, तिथे मका मिळतो 10 रुपयाचा, इतक्या थर्माकोलच्या ग्लासमध्ये, ज्याच्यात तो मीठ आणि चटणी टाकून देतो, बस बाकी काही नाही. आणि आम्ही तो खाऊन पूर्ण दिवस काढायचो. किती सुंदर आहे, खूप सुंदर. सो तिने तेव्हाच असं ठरवलं होतं त्या 2 वर्षाच्या फेजमध्ये
की हे बदलूया ना आपण, आणखीन आणखीन सोपं करूया. तेव्हा एक मालिका लागायची, होणार सून मी या घरची ना आज. सो ती मालिका त्यांची लव्ह स्टोरी पूर्ण बस स्टॉपवरती घडली होती. इफ यू रिमेंबर, श्री जान्हवी बस स्टॉप. आणि मला घरी जायची घाई असायची कारण खूप उशीर व्हायचा. मी सकाळी निघायचो 7:30-8च्या दरम्यान आणि मग पुन्हा मला घरी जायची घाई असायची की उशिरा गेलो तर आई ओरडणार आहे. सो आम्ही पूर्ण वेळ ना, मी आल्यानंतर ठाकूर कॉलेजमध्ये आम्ही जे काही एकांकिकाची रिहर्सल करायचो ती झाल्यानंतर पुढचा पूर्ण वेळ आम्ही दत्तानीच्या बस स्टॉपवरती बसलेलो असायचो. 1.5 2 तास गप्पा मारत, फक्त काही नाही करायचो. C60 मला तासाला 2 जाताना दिसायच्या, जेव्हा मी बघायचो जाऊ दे आणि असं ते जाऊ दे, हरकत नाही, कारण ही बोलतीये. हा जो काळ आम्ही बघितला नाही एकत्र, तेव्हा तिने असं ठरवलं की नाही, स्ट्रगल सगळ्यांच्याच वाट्याला नको, मी थांबते, तू काम कर, तू तुझं जे काही पॅशन आहे ते परस्यू कर, त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या मी करेन. सो हे जे 50 रुपये हातात होते ना, कधी कधी ते पण नसायचे, तेव्हा ही 4,000 पगार असेल तुला, 4 नाही काय 10,000, 10 ते 11,000 रुपये, त्या 11,000 1 ते 1,500 रुपये मला द्यायची की कर एक काम कर, कधी कधी उशीर झाला ना, बसराला यायचंय तुला, कांदिवलीला बस थांबते, जरी ती एक्सप्रेस असली तरी पण ना खूप स्टॉप्स घेते, रिक्षाने 195-200 रुपये काहीतरी व्हायचे तेव्हा, आता 350 काहीतरी होत असतील, 300 350 तसा ये रिक्षाने, तर ही ते 1,000 रुपये द्यायची. सो मला ना तेव्हाच लक्षात आलं होतं की हा यार निर्णय चुकलेला नाही. मी म्हंटल ना, माणूस एका महिन्यात उगाच प्रेमात नाही पडत, निर्णय चुकला नव्हता. आणि मी म्हणेन सॅक्रिफाईस हा शब्द मला नाही पटत आहे, कारण मी म्हणेन तो खूप वाईज डिसिजन होता आणि विचारपूर्वक घेतलेला डिसिजन होता, कारण ठरलं होतं की राहायचं एकत्र. सो या गोष्टी मॅन्डेटरी होत्या की हे करावंच लागणार होतं, त्यातला तो एक भाग होता. सो मी सॅक्रिफाईस नाही म्हणणार त्याला.